विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत मराठी या विषयाला। हा विषय राज्यसेवेपासून तर अगदी शिपाई भरतीपर्यंत सर्वच परीक्षांना विचारला जातो। सामान्यपणे क्लास 2 पर्यंतच्या सर्व परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न असतात, तर राज्यसेवेला 50 ऑब्जेक्टिव्ह आणि 50 डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारचे स्वरूप असतं। एक लक्षात घ्या की मातृभाषा आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा विषय तुमचा पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणार आहे। आपलं जे पहिलं प्रकरण आहे मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण, याच्यामध्ये आपल्याला मराठीचा उगम किंवा तिचा इतिहास पाहायचा आहे, परंतु महाराष्ट्र भारतात येत असल्यामुळे आपल्याला अनुषंगाने भारतीय लिपींचाही थोड्याफार प्रमाणात अभ्यास करावा लागणार आहे। आता जे आपलं पहिलं प्रकरण आहे मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण, याच्यामध्ये मी एक विस्तारित स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न केला आहे। हा जगाचा नकाशा इथं थोडा ब्लड झालेला आहे, परंतु हा भारत आहे। या बाजूला इकडे तांबडा समुद्र, इकडे भूमध्य समुद्र आहे आणि हा इथला जो त्रिकोणी टाईप प्रदेश आहे, तर या प्रदेशामध्ये सेमिटियन समूहातील भाषा बोलल्या जात होत्या आणि बऱ्याचशा लोकांचा समत आहे की आर्य भारतामध्ये जे आले तर ते सामान्यपणे या प्रदेशामधून आलेले आहेत, कारण इथल्या समूहातील ज्या भाषा आहेत त्याच आर्यांच्या समूहामध्ये भाषा वापरल्या गेलेल्या आहेत। म्हणून आर्यांचा प्रवास विचार केला तो इथपासून तर अशा प्रकारे इथं इंडस म्हणजेच सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत झालेला दिसतो आणि त्यानंतर पुढे त्यांचा प्रवास इकडं भारतामध्ये झालेला दिसतो। म्हणजे आर्य लोक टोळ्या करून राहत असत, ते दिसायला उंच, देखणे, धिप्पाड होते आणि शूर होते। त्यांच्यामध्ये नेहमी लढाया होत असत। त्यांचे काही ग्रुप्स होते, त्या ग्रुप्समध्ये काही ग्रुप या ठिकाणी इकडे भारताच्या दिशेने आले आणि सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये त्यांचं वास्तव्य झालं आणि नंतर ते पुढं भारतभर पसरले। अशा प्रकारचा एक सिद्धांत आहे आणि याला बऱ्याचशा लोकांनी मान्यता पण दिलेली आहे। याच कालावधीमध्ये भारतामध्ये इथं जे कुशाण राज्य होतं इथपर्यंत असं, हे जे कुशाण राज्य होतं तर त्या ठिकाणी खरोष्टी नावाची लिपी बोलली जात होती। म्हणजे खरोष्टी लिपी कुशाण काळामध्ये इथं वापरली जात होती आणि ही लिपी, हिला दुसरं नाव होतं गांधारी। आता हा प्रदेश आहे अफगाणिस्तान, कंदार वगैरे हा जो भाग आहे या परिसरामध्ये आणि भारताच्या काही भागामध्ये या लिपीचं अस्तित्व होतं, परंतु आर्य आल्यानंतर त्यांनी जी आपल्याबरोबर लिपी आणली होती तर त्या लिपीचं नाव होतं ब्राह्मी लिपी। राज्यसेवेला मागे एक प्रश्न विचारला होता, भारतातील सर्व लिपींची माता जननी म्हणजे ब्राह्मी लिपी होय? तर हे अगदी सत्य आहे, कारण भारतातील सर्व लिपी अगदी दक्षिणेकडच्या लिपीसुद्धा ब्राह्मी लिपीचाच उपप्रॉडक्ट आहेत, हे लक्षात ठेवा। म्हणजे या लिपींची जी जननी आहे किंवा माता आहे ती ब्राह्मी लिपी आहे, या ठिकाणी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो। म्हणून काहींचं मत आहे आर्य लोक इराण इराकच्या बॉर्डरवरून आले होते, काहींचं मत आहे ते डायरेक्ट इकडं भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांच्यामध्ये जो त्रिकोणी प्रदेश आहे म्हणजे ग्रीस हा देश आहे, इथून भारतामध्ये आले होते। अनेक सिद्धांत आहेत, इथे एक मत नाही, वेगवेगळ्या थेरीज आहेत। मग आता आपण काही थेरीज पाहूया की आर्य नेमके आले कुठून। अनेक विचारवंतांनी आपापली मतं मांडलीत आणि ही मतं आता आपण पाहूया, तुम्हाला पण कळून जाईल की लोकांनी काय काय म्हटलं याच्यावरती। आर्य निवासस्थान आणि विचारवंत, आता प्रत्येकाने आपापली थेरी मांडलेली आहे आणि कोणी व्यक्ती काही थेरी मांडू शकतो, लक्षात ठेवा। तुम्ही त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, कारण ते त्याचं मत असतं वैयक्तिक, तो त्याला मांडण्याचा अधिकार आहे, परंतु कालांतराने ते सिद्ध होण्यासाठी त्याला पुरावे पण द्यावे लागतात। आता आर्य युरोपातून आले
असं सर विल्यम जोन्स व फिलिप्पो सेसेटी यांचं मत आहे. हा पहिला सिद्धांत आहे. त्यानंतर आर्य मध्य आशियातून आले असं प्रोफेसर मॅक्स मुलर यांचं मत आहे. हा दुसरा सिद्धांत. लोकमान्य टिळकांचं मत आहे की ते उत्तर ध्रुवावरून इकडे आलेले आहेत. त्यानंतर दयानंद सरस्वतींचं म्हणणं आहे की आर्य तिबेटमधून भारतामध्ये आलेत. त्यानंतर गंगनाथ झा यांचं मत आहे की ते ब्रह्मर्षी प्रदेशामधून आपल्याकडे आलेत. आणि राजगली पांडे यांचं मत आहे की ते मध्य प्रदेशमधून आलेत. त्यानंतर LD काला यांचं असं मत आहे की ते काश्मीरमधून संपूर्ण भारतामध्ये त्यांचा प्रसार झालेला आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या विचारवंतांची वेगवेगळी मतं या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहेत. म्हणजे नेमके आर्य आले कुठून याच्याविषयी जरी वाद असला तरी तुम्हाला राज्यसेवा परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नावरून सांगतो. ब्राह्मी लिपी संपूर्ण भारतातील लिपींची जननी आहे, हे अगदी स्पष्टपणे खरं आहे आणि उत्तर पण तेच आहे. पण याच्या पलीकडे जाऊन दुसरा एक प्रश्न सांगतो. ब्राह्मी लिपी म्हणजेच आर्य लिपी आणि खरोष्टी लिपी यांचा काहीही संबंध नाही, हे उत्तरसुद्धा आयोगाने बरोबर दिलेलं आहे. म्हणजे खरोष्टी लिपी जी होती तर ती कंधार प्रांत म्हणजे त्यावेळेचा जो कुशाण राजा होता त्या कुशाण राजाच्या राज्यामध्ये ती खरोष्टी लिपी बोलली जात होती. याच्यामध्ये अफगाणिस्तान भारताचा काही भाग आणि इकडे चीनला वळसा घालून वरती हा संपूर्ण राज्याचा पसारा होता. तर या काळात खरोष्टी लिपी म्हणजेच गांधारी लिपी वापरली जात होती. परंतु आर्य आल्यानंतर त्यांनी आपल्याबरोबर ब्राह्मी लिपी आणली होती. मग ब्राह्मी लिपीने खरोष्टीला काय केलं, डॉमिनेट केलं आणि खरोष्टी लिपी पुढे मात्र कुठेही विकास पावलेली दिसत नाही. संपूर्ण ज्या फांद्या फुटल्या आहेत त्या फक्त ब्राह्मी लिपीच्या फांद्या आहेत. म्हणून खरोष्टी लिपी काही कालावधीनंतर आपोआप नष्ट होऊन गेली आणि आता सध्या आपण जी वापरतोय जी देवनागरी लिपी ते सुद्धा एक प्रॉडक्ट आहे ब्राह्मी लिपीचं. म्हणून सर्वांची माता म्हणून जे तिला संबोधलं जातं ते अगदी सत्य आहे. म्हणून ब्राह्मी लिपी म्हणजेच युरोपियन गटातील लिपी आणि खरोष्टी लिपी म्हणजेच गांधारी लिपी यांचं एकमेकींशी काही नातं नाही. आणि खरोष्टी लिपी नाव का पडलं, कारण ती गाढवाच्या ओठासारखी दुमडलेली लिपी होती म्हणून तिला खरोष्टी हे नाव पडलेलं आहे, असं इतिहासात त्याचं वर्णन आहे. आपण आता इथपर्यंत पाहिले की विचारवंतांचे काय काय मत होते. आता आपण पाहूया पुढचा प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची बाब सांगणार आहे. हा प्रश्न राज्यसेवेला विचारलेला आहे म्हणून राज्यसेवेच्या मुलांनी याकडे जरा जास्त लक्ष द्या. भारतामध्ये ज्या लिपींचा विकास झालेला आहे त्यामध्ये मूळ कारण ठरलेली आहे ती म्हणजे ब्राह्मी लिपी. कारण पूर्वीच्या ज्या प्राकृत लिपी होत्या आपल्याकडे त्या जवळजवळ नामशेष झालेल्या आहेत. मग भारतामध्ये सर्व लिपींची हिला माता म्हणण्याचं कारण एक आहे, कारण हीच लिपी सर्वांसाठी कारणीभूत ठरलेली आहे. आता पहा, ज्यावेळेस इकडून अगदी तांबडा समुद्र, भूमध्य समुद्र इकडून ज्यावेळेस आर्य भारतामध्ये आले आणि सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये राहिले त्यावेळेस इथं या परिसरामध्ये म्हणजेच गुजरात, राजस्थान, त्याचबरोबर इकडे सिंध प्रांत, इकडे वरपर्यंत म्हणजे अफगाणिस्तान, कंधार वगैरे या प्रांतामध्ये इथं राज्य होतं कुशाण. आणि या कुशाण काळामध्ये किंवा या राजाच्या काळामध्ये इथं खरोष्ठी नावाची लिपी बोलली जायची. मग हिला खरोष्ठी का म्हणतात, कारण ती गाढवाच्या ओठाच्या आकाराची होती म्हणून तिला खरोष्ठी म्हणतात. परंतु आर्य ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी आपल्याबरोबर ब्राह्मी लिपी आणली. ब्राह्मी लिपी, मग ही जी ब्राह्मी लिपी आहे हिच्याच पुढे शाखा झालेल्या दिसतात आणि यातील पहिली शाखा आहे उत्तर शाखा म्हणजे उत्तरेकडच्या भाषा आणि दुसरी शाखा होती आणि ती म्हणजे दक्षिण. आता दक्षिणेकडे जी ब्राह्मी लिपीची शाखा आली तिच्यामधून कोणत्या लिपी विकसित झाल्या हे लक्षात ठेवा. यामध्ये तेलुगू,
तमिळ, कानडी या लिपी विकसित झाल्या आणि यातूनच नंतर मल्याळम ही सुद्धा लिपी विकसित झाली. म्हणजेच त्या सगळ्या द्रविडियन गटातलीच आहेत. मग याच्यामध्ये एकूण 4 भाषा मोडतात, तेलुगू, तमिळ आणि कानडी आणि मल्याळम. परंतु सुरुवातीला या 3 भाषांच्या लिपी ह्या ब्राह्मी लिपीपासूनच विकसित झाल्या आहेत आणि यांना द्रविडियन लिपी असं सुद्धा म्हणतात. म्हणून द्रविडियन भाषागट जर विचारला तर तेलुगू, तमिळ, कानडी आणि मल्याळम सांगायचं आहे. नंतर मल्याळमचा विकास झालेला आहे, पण अगोदर या 3 भाषांचा विकास या लिपीमध्ये झालेला आहे. म्हणून एक उत्तर शाखा आणि एक दक्षिण शाखा. आता याच्यामधूनच इथं ही जी उत्तर शाखा आहे, ही उत्तर शाखेमध्ये 2 राजघराणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कुटील आणि गुप्त अशा 2 गटात ही लिपी विभागली गेली आणि इथूनच पुढे या ठिकाणी आणखी 2 गट निर्माण झाले. एक होता नागरी गट आणि दुसरा होता शारदा गट. म्हणजेच कुटील आणि गुप्त लिपींपासूनच नागरी आणि शारदा या 2 लिपी या ठिकाणी विकसित झाल्या. आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. या शारदा लिपीमध्ये आणखी 2 प्रकारच्या लिपी विकसित झाल्या. एक म्हणजे टाकारी आणि दुसरी म्हणजे काश्मीरी. परंतु ही जी नागरी लिपी आहे, या नागरी लिपीच्या याला आपण देवनागरी असं सुद्धा म्हणतो. नागरी लिपी म्हणजेच देवनागरी लिपी, लक्षात ठेवा. मग याच्यापासून 2 शाखा निर्माण झाल्या. एक शाखा होती पश्चिम शाखा आणि दुसरी होती पूर्व शाखा. मग आता ही जी पश्चिम शाखा आहे, त्या पश्चिम शाखेमध्ये कोणकोणत्या लिपी येतात आणि या पूर्व शाखेमध्ये कोणकोणत्या लिपी येतात हे आपल्याला पाहायचं आहे. आता पहा, मग या पश्चिम शाखेमध्ये येणाऱ्या लिपी आहेत गुजराती, त्यानंतर कैथी आणि महाराष्ट्री म्हणजेच मराठी. आता पलीकडे पूर्व शाखेमध्ये कोणकोणत्या लिपी येतात एक लक्षात घ्या की पूर्व शाखेमध्ये म्हणजेच आपण आता ज्या लिपी पाहू ह्या देवनागरी लिपीपासूनच विकसित झालेली लिपी आहेत, परंतु त्या पूर्व शाखेमध्ये गेल्या. आता याच्यामध्ये बंगाली, त्यानंतर उडिया, त्यानंतर मैथिली आणि नेपाळी या लिपी मोडतात. मग तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, लक्ष द्या. ज्यावेळेस आर्य भारतात आले त्यावेळेस त्यांनी ब्राह्मी लिपी आणली. कुशाण काळामध्ये इथं खरोष्टी लिपी होती, परंतु खरोष्टी लिपी नंतर पुढे कुठेही विकास पावलेली नाही. कुशाण राज्य नष्ट झाल्यानंतर ही लिपीसुद्धा नष्ट झाली आणि नंतर तिथे वेगवेगळ्या लिपी विकसित झाल्या. काही ठिकाणी ब्राह्मी लिपीने डॉमिनेट केलेलं दिसतं. म्हणून खरं पाहिलं तर ब्राह्मी लिपी ही संपूर्ण भारतातील लिपींची जननी आहे हे विधान अगदी सत्य आहे. आणि खरोष्टी लिपी आणि ब्राह्मी लिपी यांचा काही संबंध नाही, लक्षात ठेवा. कारण खरोष्टी लिपी कंधार, गुजरात आणि हा सिंध प्रांत वगैरे या भागामध्ये होती, परंतु ब्राह्मी लिपी मात्र येताना आर्यांनी आपल्याबरोबर आणली होती. म्हणून खरोष्टी आणि ब्राह्मी लिपी एकमेकांशी कुठेही संबंधित नाहीत. ह्या 2 लिपी एकमेकांशी संबंधित नाही आहेत, लक्षात ठेवा. म्हणून पाठीमागे राज्यसेवेला एक प्रश्न विचारला होता, ब्राह्मी लिपीचा खरोष्टी लिपीशी संबंध आहे का किंवा आर्य भारतीय लिपीशी संबंध आहे का, तर ते उत्तर नाही असे. लक्षात ठेवा, हा प्रश्न परत पुन्हा येऊ शकतो. म्हणून खरोष्टी लिपीला आणखी एक नाव तुम्हाला सांगून ठेवतो, या लिपीला गांधारी असं सुद्धा म्हणतात. गांधारी लिपी म्हणजेच खरोष्टी लिपी आणि गाढवाच्या ओठाच्या आकाराचे असल्यामुळं तिला खरोष्टी असं नाव पडलेलं आहे. म्हणून एक लक्षात घ्या की ब्राह्मी लिपीच्या 2 शाखा झाल्या, त्याच्यामध्ये उत्तर आणि दक्षिण. मग दक्षिणेकडच्या भाषासुद्धा ब्राह्मी लिपीचीच एक शाखा आहे, त्याच्यामुळं संपूर्ण भारतभर ही लिपी तुम्हाला पसरलेली दिसते. मग आपण जी शाखा वापरतो त्याच्यामध्ये गुजराती, कैथी आणि महाराष्ट्री ह्या ज्या 3 लिपी आहेत, तर ह्या नागरी लिपीच्याच उपशाखा आहेत. म्हणजेच नागरी यालाच देवनागरी असं म्हणतो. आणि देवनागरी म्हणण्याचं कारण काय, कारण
आर्य लोक दिसायला उंच, गोरेपान, धिप्पाड होते. लोक त्यांना देव म्हणायचे. त्यांनी नगरात वास्तव्य केलं होतं, म्हणून त्यांनी वापरलेली जी लिपी आहे ती देवनागरी आहे असं म्हटलं जातं आणि तीच लिपी आपण सध्या वापरतोय. आता पुढचा मुद्दा आहे, जरी परकीय लिपींचं आपल्यावरती आक्रमण होत होतं तरी आपल्याकडे काही प्राकृत लिपी म्हणजेच लोकांच्या बोलीभाषेतील लिपी अजूनही अस्तित्वात होत्या. जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्री प्राकृत भाषेचा उगम त्या काळात होता किंवा लोक ती लिपी वापरायचे. परंतु आता इथं पहा, भारताचा जर नकाशा जर पाहिला तर पूर्व बाजूला मागधी, त्यानंतर पश्चिम बाजूला शौरसेनी आणि मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या परिसरामध्ये मात्र तुम्हाला अर्धमागधी भाषा प्राकृतिक स्वरूपात किंवा प्राकृत म्हणून या ठिकाणी तुम्हाला आढळेल. आणि याच्या खाली इथं महाराष्ट्रामध्ये जर इथला विदर्भ आणि मराठवाडा जर म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्री प्राकृत ही लिपी पाहायला मिळेल. म्हणून इकडे मागधी, इकडे शौरसेनी यांच्या दोघांच्या मध्ये मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशामध्ये अर्धमागधी नावाची लिपी विकसित झालेली दिसते. आणि ह्या सगळ्या प्राकृतिक किंवा प्राकृत लिपी होत्या. अशा प्रकारे जरी आपल्या स्थानिक लिपी असल्या तरी बाहेरच्या लिपींनी आपल्यावरती आक्रमण केलं. जसं आपली सध्या देवनागरी लिपी आहे, परंतु तुमचे सगळ्यांचेच जर मुलं इंग्लिश मिडियममध्ये जायला लागले तर देवनागरी लिपी ते विसरून जातील आणि इंग्रजीचं आपल्यावरती आक्रमण होईल. अशा प्रकारे ब्राह्मी लिपीने संपूर्ण भारतामध्ये आक्रमण केलं आणि वेगवेगळ्या कालावधीमध्ये ती वेगवेगळ्या नावाने ओळखली जाऊ लागली. जसं सध्या त्याच लिपीचं प्रॉडक्ट आपण वापरतोय आणि ते आहे देवनागरी लिपी. हे सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सध्या जी मराठी लिपी वापरतोय ती देवनागरी नावाने ओळखली जाते. आता पुढे महाराष्ट्रामधील काही साहित्य म्हणजे जसजसा लिपीचा शोध लागत गेला तसतसं साहित्य निर्मिती होत गेली. तर आता सामान्यपणे 13व्या शतकापासून खूप मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मितीला सुरुवात झाली आहे. तर हेच आपलं इथं पाहायचं आहे, महाराष्ट्र भाषेतील उपलब्ध साहित्य व त्यांचे काळ. आता टीप, गाथा सप्तशती हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. याला गाथा सप्तशई असं सुद्धा म्हणतात किंवा गाहा सप्तशई असं सुद्धा म्हणतात. हा ग्रंथ ज्ञात ग्रंथापैकी आद्य ग्रंथ मानला जातो आणि याचा स्पष्ट उल्लेख किंवा स्पष्ट पुरावा रंगनाथ पठारे समितीमध्ये दिलेला आहे किंवा त्या समितीच्या अहवालामध्ये आहे. तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. मला ज्यावेळेस काही प्रश्न खटकले त्यावेळेस मी शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला तो रंगनाथ पठारे समितीचा अहवाल मात्र हातात लागला होता आणि त्याचा उल्लेख पहिल्यांदा मी माझ्या पुस्तकात केलेला आहे. म्हणजे या अहवालानुसार हे असं असं आहे हे पहिल्यांदा मी माझ्या पुस्तकात उल्लेख करून सांगितलं आणि त्याच्यानंतर मग चर्चा झाली त्या अहवालाची आणि सगळीकडे तो पसरला. आता पहा, गाथा सप्तशती ज्ञात ग्रंथापैकी पहिला ग्रंथ आहे असं मानलं जातं. सेतुबंध हा प्रवरसेन यांचा जो ग्रंथ आहे तो 5व्या शतकामधला आहे. गौडवध वाग्पतीराज यांचा 8व्या शतकामधला हा ग्रंथ आहे. लीलावती हा जो ग्रंथ आहे तो कौतूहल यांनी 8व्या शतकात लिहिलेला आहे. आणि इथपासून 13व्या शतकापासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये साहित्याला खूप मोठी भरभराट आली. चिन्हकाव्य, कृष्णलीला शुक 13वं शतक, विवेकसिंधू, मुकुंदराज हा प्रश्न बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेला विचारला आहे. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. नेवासे इथं त्यांनी लिहिली ते आणि 13व्या शतकामध्ये म्हणजेच 1212मध्ये त्यांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली. ते ॲक्च्युली भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन आहे, त्याच्यावरती टीका आहे. लीळाचरित्र तुम्ही अभ्यासला असेल कॉलेज लेवलवरती, माईम भटाची आहे. त्यानंतर दृष्टांत पाठ केशवदेव व्यास यांचा हा ग्रंथ आहे आणि पंचवार्तिक भीष्माचार्य. अशा प्रकारे ह्या महाग्रंथांची निर्मिती 13व्या शतकामध्ये झाली. म्हणून साहित्याच्या दृष्टिकोनातून 13वं शतक अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. आपण भाषांचा इतिहास पाहतोय, याचा अर्थ आपल्याला प्राचीन भाषा त्यांची वैशिष्ट्ये हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. आता अभिजात भाषा ही एक संकल्पना आहे. अभिजात भाषा म्हणजे काय? मूळ स्वरूपातील प्राचीन भाषा जी 2-2.5 हजार वर्षांपूर्वी बोलली जात होती आणि ती
आजही आहे आणि तिच्यामध्ये संपन्न साहित्य आहे, अशा भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो आणि यासाठी केंद्र सरकारकडून 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली जात होती, परंतु अलीकडे ते बंद झाले. मराठीला अजून काही हा दर्जा मिळालेला नाही. आपण रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती, ते प्राध्यापक आहेत, तर त्यांनी अहवाल सादर केला आहे. महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या समितीने केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला आहे आणि आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न चालू आहेत, परंतु अजून मिळालेलं नाही. 500 कोटी रुपये केंद्र सरकारकडून का दिले जातात, तर त्या भाषेचं संवर्धन करण्यासाठी. एकूण 6 भाषांना म्हणजे संस्कृत आणि उडिया, दक्षिणेकडच्या ज्या 4 भाषा आहेत जसं तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम, एकूण 6 भाषांना हा दर्जा प्राप्त आहे. अजून मराठीला मात्र हा दर्जा प्राप्त नाही. मग अभिजात भाषा म्हणजे प्राचीन भाषा मूळ स्वरूपातील, मग केंद्र सरकारतर्फे काही निकष मांडण्यात आले होते. ते निकष तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. भाषेची प्राचीनता, पहिला निकष आहे ती जुनी असावी, 2-2.5 हजार वर्षांपूर्वीचं अस्तित्व असावं. भाषेची मौलिकता आणि सलगता, ती मौलिक म्हणजे मूल्यवान असायला पाहिजे. लोकांच्या दृष्टिकोनातून ती भाषा महत्त्वाची असली पाहिजे, कारण ती वापरली गेली पाहिजे. आणि सलगता म्हणजे आता पण आणि त्या काळी पण ती भाषा बोलली गेली असायला पाहिजे. भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण, याच्यामध्ये वाङ्मय पण पाहिजे आणि प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते. म्हणजे जरी काही बदल झाले असले तरी आत्तासुद्धा ती आधुनिक काळातसुद्धा वापरली गेली पाहिजे. अशा प्रकारचे हे केंद्र सरकारचे आधुनिक भाषेसाठी निकष आहेत. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया, तो म्हणजे अभिजात भाषा समिती. याचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक रंगनाथ पठारे आणि सदस्य खाली 9 दिलेत. स्थापना राज्य शासनाने केली, लक्षात ठेवा, आणि अहवाल दिलाय केंद्र सरकारकडे. 10 जानेवारी 2012ला ही समिती स्थापन झाली आणि तिने आपला अहवाल सादर केलाय मे 2013ला. याच्यावरती सही जी झालेली आहे ती 30 मे 2013ला सही झालेली आहे. म्हणजेच हा अहवाल शेवटची सही करून बहुतेक याच तारखेला सबमिट केला असणार आहे. अंतिम अहवाल सादर मे 2013, तर 30 तारखेला त्याच्यावरती अंतिम सही झालेली आहे अध्यक्षांची. याच्यामध्ये सदस्य प्राध्यापक हरी नरके, डॉक्टर श्रीकांत बहुलकर, श्री सतीश काळसेकर, प्राध्यापक आनंद उबाळे, डॉक्टर नागनाथ कोथापल्ले, डॉक्टर कल्याण काळे, श्री परशुराम पाटील, प्राध्यापक मधुकर वाकोडे, डॉक्टर मैत्री देशपांडे, हे 9 सदस्य, अनेक अध्यक्ष, अशी 10 लोकांची समिती होती. आणि या समितीने खूप सारी माहिती गोळा करून मराठी भाषा किती प्राचीन आहे हे दाखवून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. तुम्हाला एक सांगतो, तो काज, ही, यासारखे जे शब्द आले होते तर ते या समितीच्या अहवालातले शब्द आहेत. पाठीमागे विचारला होता प्रश्न, मला असं वाटतं कंबाईनला का कुठंतरी त्याला विचारला होता, काज आणि हिया हे शब्द कोणते, तर ते प्राकृतिक भाषेतले शब्द होते, तर ते या अहवालानुसार घेण्यात आले आहेत, लक्षात घ्या. आता पुढे, आता एक महत्त्वाचा मुद्दा, जो प्राध्यापक रंगनाथ पठारे समितीने अहवाल सादर केला होता, तर त्याच्यामध्ये काही प्राचीन जे पुरावे आहेत मराठीच्या अस्तित्वाचे, तर त्याविषयी काही उल्लेख केलेले आहेत. आता इथं हा मुद्दा वादाचा आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती मला असं वाटतं रत्नागिरीला एक प्रश्न विचारला होता ग्रामसेवकला, तर हा प्रश्नसुद्धा वादाचा ठरला होता. म्हणजे कोणता पुरावा अगोदरचा आहे आणि कोणता नंतरचा आहे, याचं उत्तर आक्षी दिलं होतं, लक्षात ठेवा. आता पहा, आद्य शिलालेख बाबत असलेला वाद. आता काहींचं म्हणणं आहे की चावुंडराज श्रवणबेळगोळ कर्नाटक इथं जो चावुंडराजे करवेले ही जी अक्षरं आहेत, ही अक्षरं सर्वात पहिली येतं असं काही पुस्तकात होतं, परंतु त्यांचं त्या ठिकाणी मला असं वाटतं 983 काहीतरी इथं वर्ष मात्र वेगळं होतं. इथं मात्र समितीच्या अहवालामध्ये 1039 असं जे दिले वर्ष, तर हे त्या समितीच्या अहवालावरून घेतलेलं आहे मी, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आक्षी कुलाबा 934 शिलाहार केशीदेव यांचा हा लेख आहे आणि हा चामुंडराज यांचा लेख आहे. मग हा 934चा आहे, हा 1039चा आहे, पण याच्या अगोदरचा लेख ज्याचं वर्णन याच अहवालामध्ये केले आणि ते म्हणजे 2200 वर्षापूर्वीचा
ब्राह्मी लिपीतील शिलालेख ज्यामध्ये महारठीनो ही अक्षरं लिहिलीत, कारण पुढची अक्षरं त्याच्यात दिसतच नाहीत काय लिहिले ते. हे महारठीनो एवढं मात्र दिसतं आणि हे पुणे जिल्ह्यातील नाणेघाट इथं आहे, म्हणून एक लक्षात ठेवा. आता याच्यातला कोणता शिलालेख सर्वात प्राचीन आहे, तर हा आहे 2220 वर्षापूर्वीचा. म्हणून एक लक्षात घ्या तुम्ही की हा शिलालेख जर तुम्ही तुलनेनं जर विचार जर केला तर सर्वात अगोदरचा शिलालेख ठरू शकतो. परंतु जर आता जर प्रश्न जर आला आणि हे जर तिन्ही जर उत्तरं जर असतील, मग परत पुन्हा वाद निर्माण व्हायचा, कोणता अगोदरचा कोणता. आता तुम्हाला वर्ष दिसतंय तिथं सरळ सरळ, मग या वर्षावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की कोणता शिलालेख अगोदरचा आहे कोणता नंतरचा आहे. म्हणजे याच्या अगोदरचा हा आहे, याच्या अगोदरचा हा आहे. अशा प्रकारे चढत्या क्रमाने ती मांडणी जुने होत गेलेले. 934 नंतर 1039 याच्या अगोदरचा, नंतर तो त्याच्या अगोदरचा. अशा प्रकारे ह्या लेखांचे पुरावे तुमच्यासमोर मांडलेत. म्हणून इथून पुढे वाद होऊ नये यासाठी हे तुम्हाला कम्पॅरेटिव्हली इथं सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. हा लेख जो लिहिला आहे 2220 वर्षांपूर्वीचा ब्राह्मी लिपीतला महारठीनो असा शब्द असलेला हा सर्वात प्राचीन शिलालेख आहे. आता याच्यावरचे काही प्रश्न उत्तर आपण पाहूया. अयोग्य जोडी शोधा. मुकुंदराज विवेक सिंधू बरोबर आहे, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी बरोबर आहे, माहिमभट लीळाचरित्र यांच्या ग्रंथाचं नाव आहे. इथं मात्र ही जोडी चुकीची आहे, म्हणून 3ला जे क दिले ते चुकीचं आहे. त्यानंतर मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती, ते होते रंगनाथ पठारे. जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. तर हे अगदी बरोबर आहे, म्हणजेच पूर्ण विधान बरोबर आहे, पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर आहे. त्यानंतर विद्वानांची भाषा म्हणून खालीलपैकी कोणती भाषा ओळखली जाते. लक्षात ठेवा की संस्कृतमध्ये खूप सारं साहित्य निर्माण झालं आणि ती पंडितांची भाषा म्हणजेच विद्वान लोकांची भाषा म्हणून प्रसिद्ध होती, म्हणून हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. योग्य विधान ओळखा. अर्धमागधी भाषा सामान्यपणे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात विस्तारलेली दिसते, बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाड्यात महाराष्ट्री प्राकृत भाषेचा उदय, बरोबर आहे हे पण. म्हणजे दोन्ही पण विधानं अगदी बरोबर आहेत, पर्याय क्रमांक 4 बरोबर. आता एक पुढचा प्रश्न. सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे. सेतुबंध हा ग्रंथ प्रवरसेनांचा आहे. अभिजात भाषेसंदर्भात गैरलागू विधान निवडा. ती परकीय भाषेपासून निष्पन्न झाली असावी. बिलकुल नाही, पहिलंच गैरलागू आहे, कारण ती मूळ स्वरूपातील लागते, म्हणून हे पहिलं विधान या ठिकाणी चूक ठरतं. त्यानंतर खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते. नागनाथ कोतापले जे डॉक्टर होते, तर ते आपली इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू पण होते, तर ते तर होतेच. डॉक्टर कल्याण काळे होते, कौतिकराव ठाले पाटील मात्र नव्हते. हे नाही आहे.